नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. इंदापूर विधानसभेसाठी उद्या बारामतीच्या गोविंद बागेत बैठक होणार आहे. हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याबाबत कार्यकर्त्यांचा विरोध आहे. पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्या अशी स्थानिक नेत्यांची मागणी आहे. इंदापूरमधील कार्यकर्ते उद्या मोठ्या संख्येनं बारामतीमध्ये जमणार आहेत. प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील. प्रदीप. सुमित, आपल्याला माहिती आहे की खरं तर हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भात अजूनही कोणताही ठोस निर्णय जो आहे तो त्यांनी घेतलेला नाही. मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या खरं तर पक्षप्रवेशाआधीच पक्षातून विरोध जो आहे तो होऊ लागलेला आहे. उद्या खरं तर इंदापूर विधानसभेतले महत्त्वाचे कार्यकर्ते जे आहेत ते गोविंदबागेमध्ये शरद पवारांची भेट घेत आहेत. सकाळी इंदापूरमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती गोविंदबागेमध्ये होणार आहे. मात्र लोकसभेमध्ये ज्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काम केलेलं आहे त्याच पदाधिकाऱ्यांना उमेदवारी द्यावी अशा पद्धतीचा सूर जो आहे तो इंदापूरमधल्या नेत्यांमध्ये पाहायला मिळतोय. मात्र उद्या इंदापूरमधल्या कार्यकर्त्यांना पवारांनी वेळ दिलेली आहे. अजूनही हर्षवर्धन पाटील यांनी आपला निर्णय जो आहे तो जाहीर केलेला नाही. मात्र त्याआधी खरं तर शरदचंद्र पवार पक्षामधूनच पुन्हा विरोध जो आहे तो होऊ लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या सकाळी जी बैठक पार पडते त्या बैठकीमध्ये नक्की शरद पवारांकडून काय तोडगा काढला जातो हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र हर्षवर्धन पाटील यांचं खरं तर पक्षामध्ये येण्याचं ठरण्याआधी पक्षातून त्यांना विरोध जो आहे तो मात्र होऊ लागल्याची सध्या चर्चा आपल्याला इंदापूरमध्ये पाहायला मिळते. उद्या यावरती शरद पवार काय तोडगा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. नक्कीच. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.